सागर भाऊ बंदुकीच्या धारेवर हॉटेलच्या दाखावर बंदुकीच्या धारेवर हॉटेलच्या दाखावर माणसाला बंदुकीच्या धारेवर हॉटेलच्या दाखावर माणसाला वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी खूप माणसं आजपर्यंत मी या जगात पाहिली, परंतु माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा आजपर्यंत एकच वाघ मी तो पाहिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा राष्ट्राची एक रक्षिता आपण सर्वांच माझा अभिवादन. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी बसलेला आहोत, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज रावसाहेब जिजाऊंच्या संस्कारांना आणि 108 हुतात्म्यांना मी माझा अभिवादन करते आणि आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करते. कृपया सर्वांनी शांत राहा. पावन झालेल्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ बोलवले, तरुण मित्र मंडळ सदस्य असतील, त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली व व्याख्यानाची संधी दिली, व्याख्यान दिलं, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आज सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करतोय. एकेकाळी या ठिकाणी युद्ध झालेले असतील, अनेक महामानवांचं त्या ठिकाणी रक्त सांडलेले असतील, बरोबर. राजगड तोरणा आपल्यापासून किती लांब आहे? किती लांब आहे? जवळ आहे ना. आजूबाजूला महाराष्ट्रामधून अनेक लोक आज राजगड सारख्या किल्ला बघण्यासाठी येतात. आपला अभिमान असला पाहिजे, आपण या राजगडाच्या मातीत जन्म घेतला. अभिमान असला पाहिजे, आपण या मातीला जन्माला आलो. अरे या महाराष्ट्राची माती, या महाराष्ट्राची माती, या महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे काय? जिजाऊंचा संस्कार, जिजाऊंचा संस्कार म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? शिवरायांचा पराक्रम म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे काय? छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा रक्त सांडलेला माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? शाहूंच्या पोर्तुगीजांच्या लढ्यांचा माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा आहार आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा माझा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी जन्म झाला. तो दिवस आजचा. आज या ठिकाणी आपण शिवजयंती करतोय, मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करतोय. आज अभिमान वाटतो. आजकालच्या लोकांचा जर विचार केला, आजकालची लोक पुण्यासारख्या शहराचा विचार केला तर पुण्यासारख्या शहरामध्ये लोक डॉल्बी डीजे लावून महाराजांची मिरवणूक काढतात. आणि महाराजांनी इतिहास यासाठी स्वराज्य स्थापन यासाठी केलंय का? बोलत सर, यासाठी स्वराज्य स्थापन केलंय का? नाही. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कशाकरता? पुढे जाऊन माझा पुढच्या पिढीला माझं डॉल्बीवर डीजेवर मिरवणूक काढावी यासाठी स्वराज्य स्थापन केलंय का? लाजू नको. यासाठी केलंय का? नाही ना. आज अभिमान वाटतो. तुम्ही 2 तास पारंपरिक पद्धतीने महाराजांची मिरवणूक काढली. आरती होणार आहे थोड्या वेळात, बरोबर ना? आरती होणार आहे ना? बोलत चला. जरा माना हलवा, त्यामुळे बोलल्या जरा. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य यासाठी निर्माण केलं का? जेणेकरून पुढच्या पिढीने माझी मिरवणूक काढावी म्हणून. यासाठी केलंय का? नाही. आज तुमचा खरंच अभिमान वाटतो. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ.
मार्चला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले आणि 11 मेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले आणि या संपूर्ण प्रवासामध्ये औरंगजेबाला उत्तम वर्तन ठेवून मानवले. परंतु ज्यावेळेस आग्रा भेटीचा प्रसंग आला त्यावेळेस मार्तंडचा भलत्याच ठिकाणी मान देऊन अपमान केला. वेगळ्याच ठिकाणी त्यांना मान देण्यात आला आणि मार्तंडाचा अपमान केला. मराठी मन घायल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे तळपायाची मस्तकाला गेली. मस्तकाला गेल्याच्या नंतर मराठी मन घायल झालं आणि त्या औरंगजेबानं ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत केलं. मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर फक्त आणि फक्त मृत्यू. कधी कुठे कसा येईल काहीच माहित नव्हतं. त्यांच्या जागेला आता इथे बसलेले बरेच जण असते तर त्यांनी स्वतःला कधीच संपून टाकलं. परंतु महाराजांनी धौर्याला त्या प्रसंगाला धौर्याने सामोरे गेले आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना इतरत्र फिरण्याची मुभा होती पण छत्रपती शिवाजी महाराजांना इकडे तिकडे फिरण्याची मुभा नव्हती. अजिबात मुभा नव्हती. नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. नजर कैदेत ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी काय राजाची युक्ती असेल सांगा बरं. जे इतरांना सुचत नाही आताच्या काळामध्ये काय करून दाखवलं. शिवाजी महाराज एवढ्या मोठ्या नजर कैदेत असताना सुद्धा फळांच्या पेठाऱ्यामधून पसार झाले. काय महाराजांची युक्ती होती. तेवढं मोठं धारिष्ट्य होतं महाराजाचं. यातून मला सांगायचं काय नाही यातून इतिहास तुम्हाला कळलाय. परंतु मूठभर जरी नकारात्मक विचार आपले बोलत असतील मूठभर जरी नकारात्मक जर आपल्यावर संकट असतील तर मूठभर सकारात्मक विचाराने त्या ठिकाणी त्या प्रत्येक संकटावर मात केली. काय सांगायचं किती मोठी संकट येऊ द्या. आजकालच्या मुलांचा विचार केला तर 10वीला नापास झालं की आपण मुलं आत्महत्या करतात. 10वीला नापास झालं की आत्महत्या करतात. एखादी गोष्ट ऐकण्याची दिली नाही पुरवली नाही की आत्महत्या करतात. बऱ्याच बातम्या आपण ऐकल्या का नाही बऱ्याच बातम्या. आणि एवढीशा गोष्टीसाठी आजकालच्या आत्महत्या करतात. त्या काळात एवढं मोठं संकट येऊन सुद्धा राजांनी जगमगले नाही. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक संकटाला सामोरं जायचं हे राजांना माहित होतं. त्याची बुद्धी तेवढी कळलं. काय केलं माझ्या राजानं एवढा मोठा इतिहास घडवला माझ्या राजानं. एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं माझ्या राजानं. अरे 14,000 सैन्याचा दरबार भरलेला आहे. किती 14,000 सैन्याचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये कोण बसलेले
वस्त्रालय जावा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये काय काय कधी कुठे कसं काहीच कळत नव्हतं. इतकं चातुर्य त्यांच्याकडे होतं. अरे छत्रपती शिवाजी महाराज, अरे ज्या त्या छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी भेटायचं ठरलेलं जरी नावाच्या देहाच्या ठिकाणी भेटायचं ठरलेलं प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला ठरलेलं गटका समीपात जवळ आलेले समीपात जवळ आलेले आहे. 12 वाजून 35 मिनिटं झालेले 12 वाजून 35 मिनिटं झालेले आहेत आणि अष्टमी आधी षष्टमी वाजून 12 वाजून 35 मिनिटांनी सलीम नावाचा ठिकाणी भेटायचं ठरलेलं आहे. पांढरा निशाण आलेला आहे. पांढऱ्या निशाणाची मान्यता मिळाल्याबरोबर राजा प्रतापगड बघायला निघालं आणि राजांसाठी त्या अफजल खानाने शान उभारलं होतं. नाव ठरलं बेटिसानी शान उभारलं. बेटिसानी शान उभारला. बेटिसानी शान उभारला. लक्षीदार शामी आणायला. लक्षीदार शामी आणायला. अरे बेटिसानी शान उभारलेला आहे आणि त्या शानामध्ये त्या महालामध्ये भेटायचं ठरलेलं आहे. राजा त्या अफजल खानाला भेटायला निघतात आणि निघाल्याबरोबर त्या अफजल खानासोबत अफजल खान हसत समोर येतो. अफजल खान हसत समोर येतो आणि अफजल खानाच्या सोबत कोण होतं? कोण होता अफजल खानाच्या सोबत? शिवा. त्या ठिकाणी अफजल खानाच्या सोबत होता सय्यद बंडा. सय्यद बंडा अफजल खानाच्या सोबत. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजल खानाच्या सोबत होता. सय्यद बंडा मला सांगा, सय्यद बंडा 9 फुटाचा माणूस. किती? 9 फुटाचा माणूस आपल्या दानकट्ट्याने उडू शकतो. इतकी ताकद त्या सय्यद बंडाकडे होती. पण तो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होतं माहितीये कोणाला? माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कोण होतं? जीवा महाराज. कोण होतं? जीवा महाराज. अरे तो सय्यद बंडा 9 फुटाचा माणूस दानकट्ट्याने उडू शकतो. तर जीवा महाराज साडे 9 फुटाचा माणूस दानकट्ट्याने उडू शकतो. इतकी ताकद जीवा महाराजांकडे होती. अरे भेटीचा प्रसंग आलेला आहे. खान हसत राजांना आवाज देतो. आवाज शिवा हमारे गले लग जाओ. आवाज शिवा असं म्हटल्यानंतर महाराजांना माहितीये तो दगाफटका करणार होता. महाराजांना माहिती होतं. महाराज आधीच अंगामध्ये चिलकत घेऊन आले होते. चिलकत घालून आले होते. हातामध्ये वाघ टक्या होते आणि कमरेमध्ये त्यांच्या खंजीर होता. त्या ठिकाणी आवाज शिवा हमारे गले लग जावा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची गळाभेट होती आणि गळाभेट झाल्याच्या नंतर अफजल खान महाराजांवर कट्ट्याने वार करू लागतो आणि तेव्हाच मारताना कळतं की आपल्यावर दगाफटका झालेला आहे. आपल्यावर दगाफटका झालेला आहे असं कळल्याच्या नंतर महाराज आपल्या कमरेतील खंजीर काढतात आणि अफजल खानाच्या पाठीत बसतात आणि एका साईडला आपल्या हाताची वाघ काढतात आणि त्या अफजल खानाचा तुकडा पिळून बाहेर टाकतात. अफजल खान ओरडू लागतो, दगा हो गया असं अफजल खान ओरडू लागतो. ओरडू लागल्याच्या नंतर सय्यद बंडा महाराजांवर दानकट्ट्याचा वार करणार. तेवढ्यात जीवा महाराज येतो. जीवा महाराज धावत पळत येतो आणि त्या सय्यद बंडाचा हात छाटतो. म्हणून म्हणतात होता शिवा म्हणून वाचता जीवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज अजूनपर्यंत 4थी 5वीच्या पुस्तकापर्यंत आहे. तरी बघितलंय का 10वीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलाय का? 4थी
चौथीपर्यंतच इतिहास आहे. इथे बसलेले चौथीचे असतील आहेत का? आहे का चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा? पाचवीचे आहेत का? तर पाचवीचे आहे का? इतिहासामध्ये महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे का? आजची शोभांकित आहे. आज फक्त इतिहास, महाराजांचा इतिहास चौथीच्या पाचवीच्या पुस्तकामध्ये सांगतो. दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे 11वी 12वी पर्यंत भारताचा इतिहास असला पाहिजे. आज मुलांचा विचार करा, इतिहास अवघड वाटतो, इतिहास अवघड वाटतो, मग मुलं सोपा विषय निवडतात. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याच्या प्रत्येक गोष्टी खडाखडा आपल्याला माहित असल्या पाहिजे. आपण राजवाड्याच्या मैत्रिणी आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे. ह्या गावात एकेकाळी कधी कोणती गोष्ट घडून गेलेली असेल हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे होतं. साखर गावामध्ये साखर वाटतात एवढंच फक्त सगळ्यांना माहिती. याचा पुढचा इतिहास अजून कुणालाच माहिती नाही. कुणालाच माहिती नाही. आजची 20-19 वर्षाच्या तरुणांचा जर विचार केला तर दारू पिऊन इकडे तिकडे पडलेले दिसतात. मावा असे अनेक मध्यमांतर करतात. माणसांनी 19 वर्षामध्ये वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली वयाच्या 16व्या वर्षी. आपल्या बरोबरचे सरोजकडे आपल्या सोबत घेऊन वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली. आणि आजचा तरुण वयाच्या 16व्या वर्षी मोबाईल यूज करतोय, दारू पितोय, गुटखा खातोय. ही आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या माणसांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं या गोष्टीसाठी स्वराज्य निर्माण केलं का? महाराष्ट्राची अवस्था काय आहे? आताच्या महाराष्ट्राची अवस्था काय? आता ते मध्ये चालू झाले होते. ते ना कोणती मुलगी नाही म्हटली तर मुलगा आत्महत्या करतोय. मुलगा आत्महत्या करतोय. यासाठी परत सुरुवात केली का? आज इथे बऱ्याच महिला बसतात, पुरुषांची संख्या कमी आहे. प्रत्येक महिलाला मी सांगत की ज्या वेळेस आपण आपल्या मुलींना म्हणतो की बाई 10 वाजता बाहेर जाऊ नको, 8 वाजता बाहेर जाऊ नको, 9 वाजता बाहेर जाऊ नको, पण हे शब्द आपण मुलांना वापरले तर बलात्कार होणार आहेत का? होणार आहेत का बलात्कार? अरे 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते, 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. राजनाथरावच्या पाटलानं ज्यावेळेस एका 20 वर्षाच्या तरुणीवर, किती वर्षाच्या? 20 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केला, त्यावेळेस तो त्या मुलीने काय करावं? आपल्या आबरू लुटली म्हणून ती विधीमध्ये जाऊन तिने जीव दिला आणि त्या बापानं, त्या मुलीच्या बापानं जावं आणि त्या मुलीचं मृत्यू देहाबाहेर काढावा आणि आपल्या हातात घेऊन राजकारणाकडे राजकारणावर जावं आणि राजांना म्हणावं, मासाहेबांना म्हणावं, मासाहेबांजवळ जाऊन ठेवावं आणि रडून म्हणावं की राजा त्यांचे मासाहेब हे पहा त्या राजनाथरावच्या पाटलानं माझ्या मुलीची काय अवस्था केली आहे. मासाहेबांना विचारावं काय झालं, घरी कसं झालं, कोणी केलं. म्हटल्यानंतर तो बाप रडत म्हणतो की मासाहेब त्या राजनाथरावच्या पाटलानं मुलगी पाणी आणायला गेली होती आणि पाणी आणायला गेली असताना त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आणि हा अत्याचार तिला सहन झाला नाही म्हणून तिने त्या ठिकाणी त्या विधीमध्ये जीव दिला. असं म्हटल्यानंतर मासाहेबांची जळपायाची आपण मस्तकाला गेली. मस्तकाला गेल्याच्या नंतर मासाहेबांनी राजांना सांगितलं जा महाराजांना इथे घेऊन आल्याच्या नंतर राजे दरबारामध्ये येतात. सगळा मासाहेब राजांना सांगतात राजाची तळपायाची आपण मस्तकाला जाते. मस्तकाला गेल्याच्या नंतर राजा लगेच आपल्या सेनापतींना सांगतात की रांजणगावच्या पाटलाला घेऊन ते सेनागावच्या पाटलाला घेऊन येतात. तो सरपंच होता त्या काळात, सरपंच होता
खरी खरी परिस्थिती खरंच आपल्या भारताची आज बदललेली आहे. आज ज्या राज्यानं महिला सुरक्षित राहाव्या म्हणून इतक्या प्रयत्न केले, इतक्या लढाया दिल्या, कशाचाही विचार केला नाही. त्या राज्याचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राच्या आज अवस्था काय अवस्था झाली? समजलेल्या प्रत्येक मुलाला माझं सांगणं आहे, प्रत्येक मुलाला माझं सांगणं आहे की प्रत्येक मुलगी ही आपल्या बहिणी समान मानली पाहिजे. सर्वांनी बहिणी समान मानली पाहिजे. महाराजांची शिकवण होती प्रत्येक स्त्री माते समान, आपल्या बहिणी समान. स्वराज्यात कोणालाही मुभा नव्हती एका स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची, कोणालाही मुभा नव्हती. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज एवढा मोठा इतिहास घडवलाय, एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलंय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय त्या अरे आपण जर कोंढाण्याचा इतिहास पाहिला तर कोंढाण्यामध्ये तानाजी मालुसरे. अरे कोंढाण्याची अवस्था माता जिजाऊला पाहावे ना, कोंढाण्याची अवस्था माता जिजाऊला पाहावे ना. राजांना सांगावं लागलं, महादेवाला सांगितलं, महादेवा जा राजांना सांग कोंढाण्याची अवस्था मला पाहावे ना. म्हटल्यानंतर महादेवानं घोड्याच्या पायाला टाच मारली आणि राजांकडे गेला आणि राजांना म्हणला, राजा महासाहेबांचा आदेश आहे, आपल्याला कोंढाणा घ्यायचा आपल्याला कोंढाणा घ्यायचा असं म्हटल्यानंतर एखाद्या आईने आपल्या मुलाचं काही मागावं आणि आपण ते देऊ नये असं म्हटल्याच्या नंतर राजा त्या ठिकाणी कोंढाण्याच्या लढाईची तयारी करतात आणि हीच बातमी तानाजी मालुसरेकडे जाते. आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरेला प्रश्न करतो की राजा कोंढाण्यावर निघाले. कुठे निघाले? कोंढाणा निघाले असं कळल्याच्या नंतर तानाजी मालुसरे म्हणतात की बाबा माझा स्वराज्याचं धनी आपला जीव धोक्यात घालतो, स्वराज्याचं धनी आपला जीव धोक्यात घालताय आणि मी इथं वरबाप म्हणून मिळू. तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न अवघ्या 2 दिवसावर आलं होतं. अवघ्या 2 दिवसावर तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न आलं होतं आणि तानाजी मालुसरे म्हणतात काय, जगात त्या ठिकाणी स्वराज्याचा धनी आज लढाईला चाललाय आणि मी इथं वरबाप म्हणून मिळवायचं हे मला काही पटत नाही. ताबडतोब तानाजी मालुसरे गडावर जातात आणि गडावर जातात राजाला म्हणतात, राजा तुम्ही काय लढाईला जाऊ नका, मी जातो लढाईला, तुम्ही काय लढाईला जाऊ नका असं म्हटल्यानंतर राजा म्हणतात, अरे तुझ्या मुलाचं लग्न आहे, 2 दिवसावर तुझ्या मुलाचं लग्न आले, 2 दिवसावर तुझ्या मुलाचं लग्न आहे, तू नको लढाईला जाऊ, मी जातो लढाईला. एवढं सांगून सुद्धा राजांना समजावून सुद्धा तानाजी मालुसरे काय ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे आपल्या सूर्यराव आणि त्या ठिकाणी सूर्यराव प्रतापदेव अशा अनेक माणसांना, अनेक सैनिकांना ठेवून त्या ठिकाणी गेले. शेलार मामा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते. म्हणतात त्या ठिकाणी असा प्रकार घडल्याच्या नंतर सर्व मावळे त्या ठिकाणी सर्व मावळे गडावर जातात, कोंढाण्याच्या पायथ्याशी उभे राहतात आणि कोंढाण्याच्या पायथ्याशी उभे राहतात आणि यशवंती नावाची घोरपड असतात. यशवंती नावाची घोरपड त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यशवंती नावाची घोरपडीला सांगतात. जायच्या आधीचा प्रसंग ज्यावेळेस तानाजी मालुसरे आपल्या घरी जाताना सांगतात की मी लढाईला चाललोय. कुठे चाललोय? लढाईला चाललोय. माझा औक्षण आपल्या पत्नीला सांगतो. ती पत्नी रडत येते आणि म्हणते, अहो आपल्या मुलाचं लग्न 2 दिवसावर आले आणि तुम्ही का लढाईला चाललाय? तुमचं राजकारण लढाई रोजच्याच आहेत, त्या लढाया रोजच्याच आहेत, पण तुम्ही 2 दिवसासाठी आपल्या
होते. म्हटलं तर लढाईला जातात आणि यशवंती नावाची कोण पडल्यानंतर ती यशवंती आपल्याला लढाई जिंकायची. यशवंती आपल्याला लढाई जिंकायची, तू काय कर, त्या अख्खा गड कर. म्हटल्यानंतर यशवंती गड चढू लागते, हात खाली पडते आणि खाली पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी यशवंतीला म्हणतात की यशवंती तुला माझा काळ दिसतो काय, तुझ्यासमोर माझा काळ दिसतो काय, माझा मृत्यू दिसतो काय तुझ्यासमोर, यशवंती का खाली आली तू असं म्हटल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी वरती फेकतात, तिला वरती जायला सांगतात. आणि यशवंती अख्खा गड चढते आणि गड चढल्याच्या नंतर हजारो मावळे त्या गडावरच्या यशवंतीच्या दोरीला लावलेल्या दोरीने त्या ठिकाणी वर चढतात. वर चढल्याच्या नंतर त्या ठिकाणी तानाजी मालुसरे वर चढतात. अफजल खान त्या ठिकाणी तानाजी मालुसरे वर चढतात. लढाई चालू होते. आल्याच्या उदयभान तो आपल्या तरुण पत्नी उदयभान आणि त्याच्या पत्नीचा संवाद चालू असतो आणि त्या संवादामध्ये उदयभान काय म्हणतो त्या श्रीकृष्णाला त्या ठिकाणी तुला वाचवायला या ठिकाणी कोणी नाही, द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण आला होता, तर आज तुला वाचवायला कोण येणार नाही. तो उदयभान त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला म्हणतो द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण आला होता, परंतु आज तुला वाचवायला कोणी नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तानाजी मालुसरे उभे राहिल्याच्या नंतर उदयभान हादरतो आणि म्हणतो कसं काय तुम्ही एवढा मोठा गड चढला, या गडावर यायला दुसरी कोणती वाट नाहीये, कसं काय तुम्ही या गडावर आला असं म्हटल्यानंतर उदयभान भागवतो हातातली तलवार खाली ठेवतो म्हणतो काय म्हणतो माझा हा पुन्हा मी तुमच्या स्वाधीन करतो, पण तानाजी मालुसरे म्हणते की कुत्र्यासमोर बाकीचा तुकडा ठेवावा आणि त्यासमोर तोंडा घालणं मराठ्याचं काम नाहीये, हे मराठ्याचं रक्त नाहीये, हिम्मत असेल तर माझ्याशी लढून दाखव. म्हटल्यानंतर उदयभान तलवार उचलतो. त्या दोघांमध्ये लढाई होते. लढाई झाल्यानंतर एकामागे एक धाव उदयभानावर पडतात, एक धाव तानाजी मालुसरेवर पडतात. मालुसरेंची ढाल तुटते आणि काय होतं ढाल तुटली तरी त्यांनी धवळे काही सोडलं नव्हतं. हाताला पेट्या गुंडळतात तरी सुद्धा लढाई करतात आणि उदयभानाच्या एका वारानं त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी तानाजी मालुसरे खाली कोसळल्याबरोबर तो उदयभान तानाजी मालुसरेला लाथ मारून त्या ठिकाणी पुढे निघून जातो. आणि हा प्रकार कोण पाहतो तर शेलार मामा हा प्रकार पाहतात. शेलार मामा म्हणतात ए उदयभाना लाथ मारतो का माझ्या तानाजीला, लाथ मारतो असं म्हटल्यानंतर शेलार मामांचं वय किती होतं शेलार मामांचं वय 80 वर्षाचे शेलार मामा. 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानाला म्हणतात उद्या लाथ मारतो माझा तानाजीला, लाथ मारतो, हिम्मत असेल ना तर माझ्याशी लढून दाखव उदयभान. म्हटल्यानंतर 80 वर्षाचा शेलार मामा 80 वर्षाचा शेलार मामा त्या उदयभानाला एकटा पुरतात. त्या उदयभानाच्या छातावर बसून त्या उदयभानाचं नळीचा घोट केला 80 वर्षाचे शेलार मामा. काय माझा त्यांचा इतिहास आहे. अरे त्यावेळेस गड निघतो म्हणूनच म्हटलं जातं गड आला पण माझा श्रीफळ देतो, बरोबर ना. त्या काळचा इतिहास किती मोठा आहे, किती जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आज आपण राजगडावर जातो, मशाल कुठून आणली आज कोणत्या गडावर, बरोबर ना. आपण गड किल्ले फिरण्यासाठी जातो बरोबर ना, फिरण्यासाठी जातो. पण माझे फिरण्यासाठी जायचं ना जा, किल्ल्यासाठी गेल्याच्या नंतर गड किल्ल्याचं संवर्धन सुद्धा आपण केलं पाहिजे. गड
विचार आचार या गोष्टींचं परिवर्तन या गोष्टींचा आपण अनुकरण केलं पाहिजे या गोष्टी आपण महाराजांकडून शिकलो पाहिजे माझा सरकारी महाराजांचा इतिहास आजच्या पुढच्या पिढीला तरुणांना सांगणे तरुणांनी हा कार्यक्रम आयोजित केला बरोबर ना तरुणांनी कार्यक्रम आयोजित केला असं आपल्या गावामध्ये महाराजांचा इतिहास कळला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला इतिहास कळला पाहिजे आता काहीतरी आपण कार्यक्रम आयोजित करायचे आज आम्ही या गावामध्ये विचार केला तर तिथल्या तरुणांनी मिळून गोरगरिबांच्या मुलांना शालेय वस्तू वाटप केल्या आज तुमचं वय किती आहे किती वर्ष माहित नाही असो अनेक वर्षापासून तुम्ही शिवजयंती करताय पण या शिवजयंतीला आपण नवीन संकल्पना आयोजित केलं पाहिजे शांतता ठेवा नवीन पुढच्या पिढीला आपला इतिहास कळला पाहिजे एवढंच आणि त्यातून मी एवढं सांगून जाईल की आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो ज्या समाजामध्ये वावरतो ज्या जगामध्ये जन्माला आलो त्या जगाच्या आपल्यावर 3 प्रकारचे ऋण आहे किती प्रकारचे ऋण आहे 3 पहिला आहे मातृपितृ दुसरा आहे समाज पहिला आहे समाज दुसरा आहे देव आणि तिसरा आहे मातृपितृ हे 3 ऋण आपल्यावर आहे देवाच्या या 3 ऋणातून उतरायला व्हायचा आपण प्रयत्न केला पाहिजे पहिला मी तुम्हाला काय सांगितलं समाज ज्या समाजामध्ये आपण वावरतो ज्या समाजामध्ये आपण कार्यरत करतो त्या समाजाची देणगी आहे आपल्यावर त्या समाजातून उतरायला व्हायचा प्रयत्न केला पाहिजे त्या समाजातून उतरायला व्हायचा प्रयत्न केला पाहिजे आणि असं म्हणतात प्यासी को पाणी पिलाना प्यासी को पाणी पिलाना या समाजाने अमृत पिलाने से क्या फायदा अरे ज्याची बाग बुडून आली ज्याची बाग बुडून आली त्याने 2 फुलं द्यावी ज्याचे हात ज्याचे स्वर धुवून आले त्याने 2 गाणी द्यावी आणि ज्याच्या दारात संपत्तीचे ढग धरून आले ना त्याने ओंजळभर पाणी द्यावे ओंजळभर पाणी द्यावे या समाजाच्या ऋणातून आपण उतरायला व्हायचा प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरा ऋण सांगितलेला आहे देव महाराजांचा जन्म झाला महाराजांनी येऊन इंग्रजी स्वराज्य निर्माण केलं इंग्रजी स्वराज्य स्थापन केलं त्यांनी त्यांच्या ऋणातून उतरायला तसंच आपण सुद्धा आपल्या ऋणातून उतरायला ज्या देवानं
महिलांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते आणि त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली.